मी 17 वर्षाची होते. मी माझ्या लग्नाचा विचारही केला नव्हता. माझी खूप मोठी स्वप्न होती की मी अभ्यास करेन आणि मी माझ्या आयुष्यात इंजिनियर बनेन, नाहीतर वकील बनेन. पण माझ्या नशिबाने माझा निर्णय इतक्या लवकर घेतला होता की त्याचेच मला आश्चर्य वाटत होते. माझ्या लग्नात फक्त माझे बाबा सामील होते. तरीही माझ्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल अजिबात माहिती नव्हती. माहिती तरी कशी असेल, कारण माझे लग्न माझ्या आनंदासाठी किंवा माझ्या परवानगीने एका खूप छान व्यक्तीशी होणार होते असे नाही. माझा भावी नवरा तर खूप आजारी आणि वेडा माणूस होता, ज्याला लग्नाच्या दिवशीही साखळदंडाने बांधून ठेवले होते. त्याला फक्त फेरे घालण्यापुरतं उघडण्यात येणार होते. मी हे लग्न टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण नंतर मी खूप असह्य झाले आणि मला नाईलाजाने हे लग्न स्वीकारावं लागलं. नाहीतर मी कुठे 17 वर्षाची मुलगी आणि तो कुठे 50 वर्षाचा वेडा माणूस. आज त्याचे लग्न आहे हेही त्याला माहीत नव्हते. काही वेळाने मला नव्या नवरीप्रमाणे सजून बाहेर बसवली आणि त्या वेड्यालाही आणून माझ्या बाजूला बसवले, जो लहान मुलासारखा आनंदी होता आणि टाळ्या वाजवत होता की आज माझं लग्न आहे. काही वेळाने पंडितजीही तिथे आले आणि आम्हाला एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालण्यासाठी उभे करण्यात आले. मी एकदा माझ्या आशाळभूत डोळ्यांनी आजूबाजूला पाहिले, पण सहानुभूती दाखवणारा कोणीच न सापडल्याने मी पुन्हा दूर पाहिले. आपल्यासारख्या गरीब लोकांसोबत चमत्कार कुठे घडतात. असे असूनही मी देवांकडे प्रार्थना करत होती की काहीतरी मार्ग निघावा, जेणेकरून माझं लग्न होऊ नये किंवा काही वाईट घडावे ज्याने हे लग्न पुढे ढकलले जाईल. परंतु आज या दोन्ही प्रार्थना पूर्ण होण्याची शक्यता दिसत नव्हती. माझे बाबा वेळेच्या आधीच तिथे आले होते आणि त्यांना असे बसलेले पाहून मला खूप राग आला होता. मला त्यांच्याबद्दल तिरस्कारही वाटू लागला होता, कारण या सगळ्याला तेच जबाबदार होते. आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल याची त्यांना कोणतीही चिंता नव्हती. पंडितजींनी जेव्हा मला त्या समोरच्या वेड्या व्यक्तीच्या गळ्यात वरमाला घालण्यास सांगितली, तेव्हा मी त्यांना म्हणाली की माझी एक अट आहे. त्यावर त्या वराचा भाऊ माझ्याकडे डोळे रोखून पाहत म्हणाला, तू सध्या कोणत्याही अटी घातलीस तरी ती मान्य करण्याच्या आम्हाला गरज नाही, पण तरीही तुझ्यासाठी जे काही हवे ते आम्ही करू. तुझी अट काय आहे ते सांग. माझी अट अजिबात मान्य होण्याच्या लायकीची नव्हती, पण मी पण माझ्या बाबांप्रमाणे निर्लज्ज झाली होती, म्हणून मी त्यांना माझी अट सांगितली. माझे बाबा इथे नसतील तेव्हाच मी लग्न करेन असे मी त्यांना सांगितले. त्यांना आत्ताच्या आत्ता इथून धक्के देऊन हाकलून द्या. माझ्या बोलण्याने क्षणभर तिथे सर्वत्र शांतता पसरली. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर रंग उडाले होते, कारण आपल्या मुलीकडून आपल्याला अशा प्रकारची वागणूक दिली जाईल याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. मी केलेल्या अपमानामुळे त्यांचा चेहरा लाल झाला होता. मी अशी काही अट घालू शकेन अशी तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही अपेक्षा नव्हती. माझ्या हातात असते तर मी आणखी कठोर अटी घातल्या असत्या, कारण त्यांच्यामुळे आज मला हे सर्व सहन करावे लागत होते. एक मुलगी स्वतःच्या बाबाविरुद्ध एवढी मोठी गोष्ट कशी बोलू शकते हे पाहून तिथे उपस्थित सर्वांना धक्का बसला. पण मी आज ह्याच अटीवर लग्नाला होकार देण्याची हमी दिली होती. पण माझ्या वेड्या नवऱ्याला कशाचीही कल्पना नव्हती. नंतर त्याचा भाऊ उठला आणि माझ्या बाबांना म्हणाला की तुम्हाला आता जावे लागेल. जर तुम्ही इथून गेलात तरच ही अट पूर्ण होईल. मी हे सर्व एका विशिष्ट हेतूने केले होते, की कारण मला असे वाटत होते की कदाचित माझे बाबा वेळेनुसार बदलतील किंवा त्यांच्या हृदयाला माझ्या प्रेमाखातर पाझर फुटेल आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम जागृत होईल. मग तरी ते मला या लग्नापासून वाचवू शकतील. परंतु असे काहीही झाले नाही. उलट माझे बाबा शांतपणे तिथून निघून गेले. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला त्या वेड्या माणसाच्या गळ्यात वरमाला घालावीच लागणार होती. पण त्या अगोदर जणू काही देवाकडून चमत्कार घडला होता. अचानक दार उघडले आणि माझी आई वादळासारखी आत आली. माझी आई माझ्या अंगावरील नववधूचे कपडे पाहून आश्चर्यचकित झाली होती आणि ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. मला माहित होतं की त्यावेळेस तिच्याही हृदयाचे तुकडे झाले असावेत, कारण इतर आईप्रमाणेच माझ्या आईलाही आपल्या मुलीचे तिच्या वयाच्या योग्य मुलाबरोबर लग्न करून निरोप देण्याची इच्छा होती. पण नियतीनेच मला अशा कठीण परिस्थितीमध्ये आणले होते. कदाचित तिला ही गोष्ट आता समजली असेल. आईला पाहून माझा वेडा नवरा टाळ्या वाजवू लागला आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या पायाशी बसला. पण माझ्या आईने पोलिसांनाही सोबत आणले होते. ती धावत जाऊन माझ्या आईला मिठी मारली आणि पोलिसांनी तिथे उपस्थित सर्वांना हातकड्या घालायला सुरुवात केली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले, कारण हे त्यांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. असं काही घडेल असा विचारही त्यांनी केला नव्हता आणि माझी आई मला वाचवण्यासाठी इतक्या टोकाला जाईल याची मलाही कल्पना नव्हती. तेवढ्यात अचानक वराचा भाऊ माझ्या आईजवळ गेला आणि तिला हळुवारपणे म्हणाला,
तू ही अटक आत्ता थांबवली नाहीस तर काळातील सर्व गोष्टी सर्वांसमोर येतील. तू तुझ्या मुलीला सांग की तुझे आणि माझ्या भावाचे पूर्वी खूप घट्ट नाते होते. एकतर तू तुझ्या मुलीचे लग्न थांबवले आहेस, पण तू आत्ताच पोलिसांना परत पाठवले नाहीस तर मी तुझ्या मुलीला तुझ्या भूतकाळाबद्दल ज्या गोष्टी सांगायला नको त्या सर्व गोष्टी सांगेन. तुला तुझा भूतकाळ तुझ्या मुलीला समजू नये असं जर तुला वाटत असेल तर तू पोलिसांना थांबव. मी आईजवळच उभी राहून हे सर्व माझ्या कानाने ऐकत होती. हे सर्व ऐकताच माझ्या आईच्या चेहऱ्याचा रंग बदलून गेला आणि काही वेळापूर्वी आई ज्या रागाने द्वेषाने इथे आली होती तो तिचा राग काही क्षणातच मावळला आणि तिने पोलिसांना रिकाम्या हाती परत जायला सांगितले. आई अशी का वागली याचे कारण मला काही समजले नाही, परंतु जेव्हा ती मला सोबत घेऊन जायला लागली तेव्हा मी तिचा हात झटकला आणि म्हणाले, इथे काय घडले ते मला खरं खरं सांग. 17 वर्षापूर्वी काय झाले होते, मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचे आहे. आई रडू लागली. त्यानंतर तिने जे काही सांगितले ते ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. माझे नाव गौतमी आहे, पण आमच्या सारख्यांचे नशीब फार वाईट आहे. माझा जन्मच मुळात असे नशीब घेऊन झाला, कारण माझे बाबा माझ्या जन्माने खुश नव्हते. प्रत्येक पुरुषाप्रमाणे त्यांना सुद्धा पहिला मुलगा हवा होता, परंतु मी जन्माला आले हे त्यांचे आणि माझे दोघांचेही दुर्दैव होते. माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम होते. मी जसजशी मोठी झाले तसतसे माझ्या लहान बहीण आणि भाऊही मोठे झाला. पण त्यासोबतच मला जीवनाचा आणखी एक भयंकर पैलू दिसला, तो म्हणजे माझ्या बाबा व्यसनी होते. ते दिवसभर सर्व काही कमवायचे आणि संध्याकाळी सट्टेबाजी केल्यानंतर संध्याकाळी घरी यायचे आणि मग घरात गोंधळ व्हायचा. पण असे असून सुद्धा माझी आई त्यांना सोडू शकत नव्हती आणि आम्हालाही कुठेही घेऊन जाऊ शकत नव्हती. आई बाबांची रोजची भांडणे हा घराचा एक भाग बनला होता. एखाद्या दिवशी घरात भांडण झाले नाही तर आम्ही बहीण भाऊ आश्चर्यचकित व्हायचो आणि आम्हाला काहीतरी अपूर्ण आहे असे वाटायचे. मी घरातील सर्वात मोठी मुलगी होते आणि म्हणून मला या गोष्टी सर्वात जास्त जाणवल्या जेव्हा मी शहाणपणाच्या वयात पोहोचले. तेव्हापासून माझी आई मला लपवून ठेवू लागली. ती मला नेहमी सांगायची की तुझ्या बाबांसमोर जास्त जाऊ नकोस आणि गल्लीतील रस्त्यावर जाऊ नकोस. आईने मला घरी बसवले होते. तिला कशाचीही भीती वाटत होती मला माहित नाही. मी आईला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती मला नेहमी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करायची. मी खूप हुशार असूनही आईने मला घरी बसवली. मी वयाच्या 16व्या वर्षी 10वी पास झाले होते. मी माझ्या आईला तिच्या वयाच्या महिलांबरोबर बोलताना अनेकदा ऐकले होते. ती म्हणायची की ती फक्त तिच्या मुलीची थोडी मोठी होण्याची वाट पाहत आहे. ती 18 वर्षाची झाल्यानंतर मी लगेचच तिचं लग्न करेन. मी तिला तिच्या बाबांच्या हाती नाही जाऊ देणार. तेव्हा मला माझ्या आईचे बोलणे समजू शकले नाही की मला माझ्या बाबांपासून लपण्याची काय गरज आहे. ते एक दारुडे आहेत हे ठीक आहे, पण ते कधी माझे वाईट का करतील असाच विचार करत असायचे मी. आमच्या घरात आई बाबांचे भांडण चालूच असायचे आणि आता हे घरात नेहमीचे झाले होते. एक दिवस सकाळीच घरात गोंधळ सुरू होता. खोलीतून अजिबात बाहेर पडू नये म्हणून आईने आम्हाला सक्त मनाई केली होती. मी माझ्या लहान बहिणी आणि भावासोबत स्वयंपाकघरात लपून बसले होते आणि पण बाहेर काय चाललं आहे याची भीती वाटत होती, कारण आत आईच्या किंचाळण्याचा आणि बाबांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो होतो. बाहेर जावं आणि काय चाललं ते बघावं असं मला वाटत होतं, पण मला आईने सक्त ताकीद दिली होती. ती मला आठवली. आई म्हणाली होती की तू किचनमध्ये जा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडू नकोस. जरी आभाळ कोसळलं तरीही तू बाहेर पडू नकोस. माझ्या आईनेच एवढे सांगितल्यामुळे माझ्या मनात असून सुद्धा मी किचनमधून बाहेर येऊन काय चालू आहे ते पाहू शकत नव्हती. परंतु आईच्या किंचाळण्याने माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. मला माहित नाही माझे बाबा तिला कशाने मारत होते, परंतु माझी आई सतत ओरडत होती. आता त्या आवाजामध्ये एका माणसाचा आवाज अधिकच येऊ लागला. त्यामुळे माझ्या संयमाची परीक्षाही तुटली आणि आईने जी ताकीद दिली होती ती आईच्या प्रेमाखातर मी विसरून गेली. मी किचनचे दार थोडे उघडले आणि मी बाहेर डोकावून पाहिले तेव्हा बाहेर काय चालू होते ते मला दिसले. मी बाहेर जे दृश्य पाहिले त्याने मला खूप मोठा धक्का बसला. माझे बाबा एवढ्या खालच्या थराला जातील असे मला कधीच वाटले नव्हते, कारण ते आपल्या बायकोचा म्हणजे माझ्या आईचा हात एका अज्ञात व्यक्तीच्या हातात देत होते. ती व्यक्ती दिसायला तर साधी भोळी दिसत होती, पण त्यांच्या अशा कृतीला पाहून कोणीच त्या माणसाला सभ्य बोलणार नाही. तो आईला ओढत होता आणि आई ओरडत होती. आई त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड करत होती. मी काही वेळ हे दृश्य पाहत राहिले, पण नंतर मला ते सहन झाले नाही. हा अनोळखी आणि कपटी व्यक्ती माझ्या आईला अशा प्रकारे घेऊन जात आहे आणि ते सुद्धा माझ्या नजरेसमोर.
त्यावेळी मात्र मी कोणताही विचार न करता पटकन पळत आईजवळ गेली आणि आईला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा माझ्या बाबांनी मला पाहिले तेव्हा माझे बाबा माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला एक कानशी हात मारली आणि मला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही झाले तरी मी माझ्या आईला त्या माणसाबरोबर कसे जाऊ देईन. असे वाटत होते की माझ्या बाबांनी माझ्या आईचा सौदा केला आहे आणि ते तिला विकून आले आहेत, कारण त्यांचे वागणे तर तसेच होते. स्वतःला त्या माणसाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा आई मला ओरडली की तुला बाहेर यायला कोणी सांगितले, तू आज जा, लवकर आज जा. परंतु त्यावेळेला मी आईचे काहीही ऐकले नाही. मी त्या माणसाच्या हातावर जोर जोरात मारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या माणसाने माझ्या आईचा हात सोडला, परंतु तेव्हाच मला आणि माझ्या आईला दोघांनाही धक्का बसला. तो असे करेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, कारण पुढच्या क्षणी त्याने आईचा हात सोडून माझा हात धरला. तेव्हा माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर काहीही भावना दिसत नसताना माझी आई वेदनेने पुढे सरकली आणि मला सोडवण्याची विनंती त्या माणसाला करू लागली. परंतु त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो माझ्या बाबांना म्हणाला, मला तुझ्या मुलीला घेऊन जाऊ दे, मी तुला आणखी पैसे देईन. त्याचे बोलणे ऐकून मी खूप घाबरली आणि माझ्या आईचा चेहराही फिका पडला. आईने मला त्या माणसापासून माझी सुटका व्हावी यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या बाबांनी तिच्या केसाला धरून तिला परपटत तिच्या खोलीत नेले आणि तिला बंद केली. एवढंच नाही तर बाहेरून कुरूप लावले. आई रडायला लागली आणि हाका मारू लागली, पण मी स्वतःला त्या माणसाच्या तावडीतून वाचवू शकली नाही. पण या सगळ्यात त्या क्रूर माणसाला आणि माझ्या क्रूर बाबांना माझी थोडी सुद्धा दया आली नाही. उलट बाबा मला म्हणाले की तू विनाकारण त्यांना त्रास देत आहेस. मी तुझ्या आईचा सौदा केला होता, पण आता तुझ्या बदल्यात मला जास्त पैसे मिळत आहेत. मग तू तुझ्या बाबांचा फायद्याचा विचार का करत नाहीस? हा तुला खूप आनंद देईल. शब्बास माझ्या मुली, तू त्याच्या बरोबर निघून जा. मी माझ्या बाबांना मला वाचवा असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे बाबा जणू काही दगडाचा पुतळा झाले होते. ती व्यक्ती मला दबक्या आवाजात म्हणू लागली की तुझ्या बाबांनी माझ्याकडून कर्ज घेतले आहे, ते त्यांना फेडायचं आहे आणि ते तू माझ्या बरोबर आलीस तरच फिटले जाईल. आणि अजून एक गोष्ट, तू जर माझ्या बरोबर चालाकी करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागेन. असे म्हणत त्याने मला खेचतच घराबाहेर काढले आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. वाटेत खूप लोकांनी मला पाहिले, पण त्या क्रूर व्यक्तीबरोबर पंगा घेण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, कारण आजकालच्या काळात कोणी कोणाचेही ऐकत नाही. मला घरी नेल्यानंतर त्याने मला एका खोलीत बंद केली. तेव्हा मी जोर जोरात रडू लागली. काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा एक वृद्ध महिला माझ्यासाठी जेवण आणि एक ग्लास पाणी घेऊन आली होती. ती आत येताच मला म्हणाली की मला माहित आहे, माझ्या मुलाने तुला इथे कैद केली आहे. त्याने चुकीचेच केले आहे, पण माझ्या मुलाला तुझ्या बाबांनी ताब्यात देऊन तुझ्या बाबांनी सर्वात मोठी चूक केली आहे. पण आता मी काहीच करू शकत नाही. जी परिस्थिती आहे तिचा तुला स्वीकार करावाच लागेल. जर तू विरोधात जाशील तर तुला खूप त्रास होईल. हे जेवण आहे, जेवून घे. परंतु मी त्या जेवणाला हातही लावला नाही आणि रडत राहिले. असे रडत रडत मला कधी आणि कशी झोप लागली मला समजले नाही आणि माझे डोळे उघडल्यावर मला ती खोली दिसली ज्यात मी कैद होती. त्या खोलीला एक खिडकी होती, म्हणून मी ती खिडकी उघडली. तेव्हा मला समोर ती वृद्ध महिला दिसली जी दुपारी माझ्याकडे जेवण घेऊन आली होती आणि तो माणूस होता ज्याने मला इथे कैद केले होते. तो तिचा मुलगा होता. ती त्याला सांगत होती की या गरीब मुलीचा काय दोष आहे, परंतु तो माणूस म्हणाला की आई, तू असं म्हणतेस, मग माझ्या भावाचा तरी काय दोष होता? मी माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी तिला आणलं आहे. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते, कारण तो मला कोणत्या उद्देशाने इथे घेऊन आला होता हे मला समजले नव्हते. मग तो माझ्या खोलीच्या दिशेने येऊ लागला आणि त्याची आई मागून ओरडत होती की तुला माहित आहे की त्याची अवस्था बरोबर नाही, तो वेडा आहे. तू त्या लहान मुलीला त्याच्या स्वाधीन कसे करू शकतोस? असे करू नकोस, तू थांब. हे सगळं ऐकून मला भीती वाटली की तो मला कोणत्या वेड्याच्या हवाली करणार आहे. मला वाटलं कदाचित तो माझ्यासोबत लग्न करेल, कारण जेव्हा जेव्हा आमच्या परिसरातील एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीने आपल्या मुलीला अशीच दुसऱ्या पुरुषाला विकायचा, तेव्हा तो विकत घेणारा माणूस त्या मुलीसोबत लग्न करायचा. म्हणूनच मला पण वाटले होते की कदाचित तो आता माझ्यासोबत लग्न करेल. पण ती गोष्ट तर वेगळी होती की त्यालाही एक भाऊ होता आणि तो मला त्याच्या स्वाधीन करणार होता. माझ्या खोलीजवळ येताच त्याने दार उघडले, माझ्या हाताला पकडली आणि ओढायला सुरुवात केली. त्याच्या खोलीच्या समोर एक खोली होती, ती बाहेरून बंद होती. त्याने त्या खोलीच्या दरवाजाला कुलूप लावलेले उघडले आणि मला आत नेली. तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या समोर एक वेडा माणूस उभा होता जो साखळीने बांधला होता. साखळीने बांधलेला असण्याचा अर्थ एकच होता की तो खूप धोकादायक होता, म्हणून त्याला बांधले होते. मला इथे का आणली आहे? मी घाबरून ओरडू लागली.
त्या माणसाने मला खोलीत ढकलली आणि त्याने माझ्या भावाची साखळी उघडण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याची आई मागून सतत त्याला हे करण्यास मनाई करत होती. त्याच्या फायद्यासाठी माझ्यासोबत इतका मोठा गुन्हा करू नकोस असे ती सांगत होती. मी 16-17 वर्षाची असली तरी मुलीच्या इज्जतीचे महत्त्व मला माहीत होते आणि कदाचित या वेड्या माणसाच्या हातून माझी इज्जत धुळीस मिळणार होती. त्याने त्याच्या वेड्या भावाची साखळी मोकळी केली आणि त्याने मला त्याच खोलीत ठेवून दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. त्याचा तो वेडा भाऊ सतत माझ्याकडे बघत होता, जणू तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या बोलण्यातून असे वाटत होते की जणू तो मला खूप दिवसांपासून ओळखतो, परंतु मी त्याला पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मी गोंधळली होती. तेवढ्यातच तो वेडा माझ्याकडे पूर्ण वेगाने धावत आला आणि मी खूप घाबरली. मी भिंतीला चिटकून माझे दोन्ही डोळे बंद केले. पण काय झाले, तो येताच माझ्या पायाजवळ बसला आणि माझ्या पायाला हात लावू लागला आणि म्हणाला, धन्यवाद, तू आलीस. मी इतकी वर्ष तुझी वाट पाहत होतो की तू एक ना एक दिवस नक्की येशील आणि बघ, आज तू आलीस. मी त्याच्या बाजूने काही भयानक कृतीची वाट पाहत होती, परंतु त्याचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. तो वेडा माणूस माझ्या आईच्याच वयाचा होता आणि त्याचे माझ्या पायाजवळ नतमस्तक होणे मला अजिबात आवडले नाही. त्याच्या हाताला धरून मी त्याला उठवले आणि मी म्हणाली, तू कोण आहेस आणि तू वर्षानुवर्ष माझी वाट का पाहत होतास तेही सांग. तुम्ही असे का वागत आहात? तेवढ्यात तो वेड्यासारखा हसायला लागला आणि टाळ्या वाजवत म्हणाला की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. त्याने माझा हात धरला आणि त्याच्या साखळीने बांधायला सुरुवात केली. तेव्हा मला वेदना होत होत्या, परंतु तो जोरजोरात हसतच होता. शेवटी त्याच्या आईला माझी दया आली आणि तिने दरवाजा उघडला आणि मला त्या वेड्याच्या तावडीतून सोडवले आणि मला तिच्या खोलीत घेऊन गेली. त्या घराची नक्की काय कथा आहे हे मला माहीत नव्हते. ज्या व्यक्तीने मला माझ्या बाबांकडून विकत घेतले होते तो चांगला माणूस दिसत होता, पण त्याने फार वाईट काम केले होते. त्याने तर पैसे देऊन मला विकत घेतली होती. जेव्हा तो माणूस घरी परत आला तेव्हा तो त्याच्या आईबरोबर भांडू लागला. तो म्हणाला, तुला माहित आहे का मी या सगळ्याच्या मागे किती काळ होतो आणि मी बदला घेण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तूच या मार्गातील भिंत बनलीस. असं तू करू नकोस असे तो त्याच्या आईला म्हणत होता. त्याने मला पुन्हा हाताला धरली आणि त्या वेड्याच्या खोलीत ओढत घेऊन जाऊ लागला. त्यावर त्याची आई त्याला पुन्हा पुन्हा तेच समजवत होती की तुला माहित आहे हे बरोबर नाही. या मुलीला त्याच्याकडे पाठवणे धोकादायक आहे. या साध्या भोळ्या मुलीवर असा अन्याय करू नकोस. त्याची आई जबरदस्तीने पुढे आली आणि मला त्याच्या हातातून सोडून तिच्या खोलीत घेऊन गेली. नाहीतर तो पुन्हा मला त्या वेड्याच्या खोलीत पाठवत होता, जो मला साखळदंडाने बांधून ठेवत असायचा. पण हे नक्की काय घडत होते मला काही समजत नव्हते. तो कोणत्या सूडाबद्दल बोलत होता? जर का त्याला माझ्या बाबांवरचा सूड उगवायचा होता तर मला त्यामध्ये का आणले जात होते? मी तर त्याचा या अगोदर चेहराही पाहिला नव्हता किंवा त्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. तेव्हा त्या महिलेने मला सांगण्यास सुरुवात केली की मला फक्त 2 मुलगी आणि 1 मुलगी आहे. माझ्या दोन्ही मुलांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य मानत होते. ते दोघेही जीवाला जीव द्यायचे. परंतु ती मला पुढची गोष्ट सांगू शकली नाही. कदाचित तिच्यात एवढी हिंमत नसावी किंवा ती मला सांगू इच्छित नसावी. मला नक्की काय झाले ते जाणून घ्यायचे होते की हा भाऊ वेडा का झाला होता आणि दुसऱ्या भावाने स्वतःला असे का बदलले. मला असे वाटले की त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आले असावे जे माझ्या कुटुंबातील असेल, म्हणूनच त्याने मला इथे बदला घेण्यासाठी आणले असावे. ती व्यक्ती सतत मला त्याच्या वेड्या भावाच्या स्वाधीन करण्याच्या तयारीत होती, परंतु मी त्याच्या आईची आभारी होती कारण तिने मला तिच्या खोलीत आश्रय दिला होता. मी तिथे 5 दिवसांपासून आहे आणि आजपर्यंत माझ्या घरचे कोणीही मला भेटायला आले नव्हते. मला माझ्या बाबांबद्दल माहीत होते की त्यांना माहीत असेल तर ते येणार नाहीत, त्याची मला खात्री होती. तर माझ्या आईला कदाचित इथला पत्ता देखील माहीत नसेल, नाहीतर ती आतापर्यंत मला भेटायला आली असती. मला त्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. कधी कधी मला खूप वाईट वाटायचे. मी इतकी गरीब का आहे? यांचे कर्ज फेडण्या इतके पैसे माझ्याकडे का नाहीत? नाहीतर माझा जीव वाचला असता. त्याच वेळी ती वृद्ध महिला मला धीर देत राहिली की तू माझ्या मुलाविरुद्ध काहीही करू नकोस. माझा एक मुलगा तर आधीच वेडा झाला आहे. माझा दुसरा मुलगा कुणाच्या गैरवर्तनामुळे वाया जाऊ नये असे मला वाटते. मोठा भाऊ विवाहित असून त्याला 4 मुले आहेत आणि त्याची बायको मुलांसोबत दुसऱ्या शहरात राहत होती. हे जाणून मलाही खूप आश्चर्य वाटले. कदाचित म्हणूनच त्याने माझ्यासोबत अजून लग्न केले नव्हते आणि हे खूप चांगले होते. त्यामुळेच मला परत जाण्याचा आशेचा किरण दिसत होता. पण हळूहळू असे आशेचे सगळेच किरण दिसेनासे होऊ लागले. एक दिवशी तो त्याच्या आईला म्हणाला, तू या मुलीला सांग की मी उद्या त्या दोघांचे लग्न ठरवले आहे. हे ऐकून माझ्यावर जणू काही आभाळ कोसळले
आणि मी त्या वृद्ध महिलेच्या पायाशी बसले आणि तिची माफी मागून तिला विनंती करू लागली की मला इथून जाऊ द्या, मी हे लग्न करू शकत नाही. तुमचा मुलगा माझ्यापेक्षा किती मोठा आहे हे तुम्हालाही माहीत आहे. तो माझ्या बाबांच्या वयाचा आहे आणि तो एक वेडा माणूस आहे. मी त्याच्यासोबत लग्न कसे करू? पण कोणीही माझे ऐकले नाही आणि लग्नाचा दिवस आला. माझे बाबा आणि माझी आई तिथे असण्याचा मला अजिबात अंदाज नव्हता. पण अचानक कथेत एक नवा पैलू आला की माझं लग्न थांबवण्यात आलं आणि मला माझ्या आईला प्रश्न करणं भाग पडलं. माझी आई समोरच खुर्चीवर बसली तेव्हा तो वेडा माझ्या आईच्या पायाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला की तू मला किती वाट पाहायला लावलीस, इतकी वर्ष झाली आणि आत्ता तू परत आली आहेस. मला वाटले की आई त्या माणसाला मागे करेल, कारण माझी आई त्या माणसाला ओळखतही नसेल. पण मला मोठा धक्का बसला जेव्हा आईने त्याचा हात धरून त्याला उभे केले आणि ती खूप रडू लागली. आता तर आई त्याची चक्क माफी मागू लागली. तेव्हा मी म्हणाले, आई, आता माझ्या सहनशीलतेची सीमा झाली आहे. हे काय चाललं आहे ते सांग. ती वृद्ध महिला, जी तिला त्या वेड्याची आई म्हणत होती, ती म्हणाली, हे सर्व काय आहे ते मी तुला सांगते. तुझी आई आणि माझा 2 नंबरचा मुलगा एकमेकांवर प्रेम करत होते आणि एकमेकांशी लग्न करू इच्छित होते. खरं तर माझी मुलगी तुझ्या आईची मैत्रीण होती आणि तिच्या माध्यमातूनच तुझ्या आईचे आमच्या घरी येणे जाणे होत असे. माझ्या मुलाने तिला आमच्या घरी पाहिले आणि नेहमीच त्याने तिचे गुणगान गायला सुरुवात केली. जेव्हा केव्हा त्यांच्या लग्नाची चर्चा होत होती तेव्हा तो स्पष्टपणे सांगायचा की मी फक्त तिच्या सोबतच लग्न करेन, जरी आम्हाला माहित होते की हे होणे अशक्य आहे, कारण तुझी आई आणि आम्ही वेगळ्या समाजाचे आहोत आणि कोणी समाजाबाहेर जाऊन लग्न करणार नाहीत. पण माझा मुलगा प्रेमामध्ये जणू काही वेडा झाला होता. तो त्याच्या मार्गातून परत फिरण्यास तयार नव्हता. म्हणून त्याच्या आग्रहावरून आम्ही तुझ्या आईचा हात माझ्या मुलासाठी मागण्यासाठी आम्ही तुझ्या आजोबांच्या घरी गेलो होतो. आम्ही सामान्य माणसं नव्हतो, आम्ही चांगले खात्यापित्या घरातील माणसे होतो. असे असूनही तुझ्या आजोबांनी आम्हा सर्वांचा खूप अपमान केला आणि आम्हाला त्यांच्या घरातून हकलून दिले. तुमची आमच्या घरात येण्याची हिंमत कशी झाली? असे खडे बोल सुनावून आम्हाला घराबाहेर काढले. तर तुझ्या आईने सुद्धा फोन करून नकार दिला की माझ्या बाबांनी माझे लग्न ठरवले आहे आणि मला तिथेच लग्न करावे लागेल. तुझी आई तर लग्न करून तिच्या नशिबाचा जो नवरा होता त्याच्यासोबत लग्न करून निघून गेली. पण माझ्या मुलाचे मात्र आयुष्य उद्ध्वस्त झाले. तो खरोखर प्रेमात वेडा झाला आणि आज या अवस्थेत आला आहे. आजही तो फक्त तिलाच ओळखतो आणि बघ, ती येताच कसा तिच्या पायाजवळ बसला आहे. ज्या व्यक्तीने मला माझ्या बाबांकडून विकत घेतले होते तो म्हणाला, मला फक्त तुझ्या आईचा बदला घ्यायचा होता. जवळच्या व्यक्तीला स्वतःपासून दूर केल्यावर मनाला किती वेदना होतात याची जाणीव तिला करून द्यायची होती. मला माहित आहे की त्यात मी खूप पुढे आलो होतो आणि मी तुम्हा दोघांचे लग्न करायचे ठरवले होते. माझी आई मला सांगत होती, समजावत होती, परंतु मी तिचे ऐकले नाही, कारण माझ्या भावाच्या या अवस्थेला फक्त तुझी आई जबाबदार आहे, जी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे माझ्या मनात तुझ्या आईविषयी द्वेष होता आणि म्हणूनच मी हे सर्व केले जे मला करायला नको होते. तेव्हा माझी आई रडायला लागली आणि म्हणाली की मी माझ्या इच्छेने लग्न केले नाही, माझ्या घरच्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. बाबांनी धमकावले. मला सांगण्यात आले, जर मी त्यांच्या इच्छेनुसार त्याने सांगितलेल्या मुलासोबत लग्न केले नाही तर ते स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेतील. म्हणूनच मी माझ्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी शांत राहिले आणि मी माझ्या बाबांच्या म्हणण्यानुसार लग्न केले. पण नशिबाने माझेही काही चांगले झाले नाही. मला एक व्यसनी नवरा माझ्या आयुष्यात आला. त्यामुळे मी पुढेही नाही आणि मागेही नाही गेली. मी संसार रूपी नात्यात मी अडकून गेली. या संपूर्ण खेळात मला एकच गोष्ट आवडली, ती म्हणजे तो वेडा. आईला पाहताच त्याचे वेड दूर झाल्यासारखे वाटत होते. आईचा हात धरून तो पुन्हा त्याच्या भूतकाळातील गोष्टींची पुनरावृत्ती करत होता. आता निर्णय घेण्याची वेळ माझी आली होती आणि मला माहित होतं की माझ्या आईला ते स्वीकारणे खूप कठीण जाईल. परंतु मी माझ्या आईला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. मी आईला म्हणाली, अगोदर तू तुझ्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दे आणि तुझ्या प्रेमाकडे जा. तू तुझ्या प्रेमाच्या माणसाबरोबर लग्न कर, म्हणजे तो पूर्वीसारखा बरा होईल. कारण मला माहित आहे फक्त माझ्या आईचे प्रेमच त्याला बरे करू शकते आणि मला हे देखील माहित होते की माझे बाबा कधीही सुधारू शकत नाहीत. तिने तर आधीच माझ्या बाबांपासून घटस्फोट घ्यायला हवा होता, पण अजूनही उशीर झाला नव्हता. म्हणून आईच्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक पावलावर मी तिची साथ दिली आणि आज इतक्या वर्षांनी आम्ही जर बहीण आणि भाऊ यशस्वी झालो तर यांचे सर्व श्रेय आमच्या सावत्र वडिलांना जाते, कारण ते आमच्यासाठी आमच्या स्वतःच्या बाबांपेक्षाही जास्त काळजी घेत होते. कारण शेवटी माझ्या आईच्या प्रेमाने त्यांना पूर्ण बरे केले होते. मी माझ्या आईच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य होता का? तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.